ऑर्डर म्हणत असलात तर ती कायमस्वरूपी आहे. फुल अँड फायनल ऑर्डर की पॅरेंटेज आणि कस्टडी इंटेंडिंग कपलचं राहील. आणि दुसरी गोष्ट, हे बाळ जे सरोगसी थ्रू जन्माला आलंय याचे अधिकार हे नॅचरली कन्सिव्ह होऊन जन्माला येणाऱ्या बाळाच्या अधिकारा इतकेच असतील आणि समान असतील. एकही अधिकार कमी नसणार. त्यामुळे ही ऑर्डर कायमस्वरूपीची आहे. तुम्ही जर बाकीचे डॉक्युमेंट्स म्हणत असाल की अग्रीमेंट असू दे, इन्शुरन्स असू दे, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट मगाशी आपण म्हटलं जसं लोकल अथॉरिटीचे सर्टिफिकेट्स, ते सगळे सर्टिफिकेट्स प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आहेत, कोर्टात देण्यासाठी. त्याच्यामुळे ते कायमस्वरूपी त्याची इम्प्लिमेंटेशन हे राहतं किंवा व्हॅलिडिटी ही राहते. फक्त इन्शुरन्स कव्हरेज हे पोस्ट डिलिव्हरी ऍप्लिकेबल आहे.